नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि एक मोठी बातमी, कारण तब्बल 27 तास उलटून गेलेले आहेत. अद्यापही लालबागच्या राजाचं विसर्जन काही झालेलं नाहीये. गेल्या काही तासांपासून राजाची मूर्ती ही अर्धी पाण्यात आहे. भरतीमुळे मूर्तीला तराफ्यावरती चढवण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे जोपर्यंत भरतीचं पाणी कमी होत नाही, जोपर्यंत ओहोटी लागत नाही, तोपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन करणं हे काहीसं अवघड असल्याचं बोललं जात आहे. सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला गिरगावमधून अपडेट्स देत आहेत. सूरज. यामिनी, नक्कीच आतापर्यंत जवळपास 27 तास उलटलेले आहेत, मात्र अद्याप लालबागच्या राजाचं विसर्जन हे अद्याप झालेलं नाहीये. आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी ही देखील तशीच आपल्याला गिरगाव या ठिकाणी पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांनी भाविक हे पुढे येऊ नये, समुद्रात येऊन लालबागच्या राजाच्या दिशेने जाऊ नये, जेणेकरून आणखीन विसर्जन च्या जी तयारी सुरू आहे किंवा जे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगाने मानवी साखळी करून या ठिकाणी भाविकांना थांबवण्याचा प्रयत्न हा केला जात आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगचे जे एक्सपर्ट्स आहेत हे देखील आता शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते त्यांची जे वॉटर बॅग्स आहेत ते या ठिकाणी टाकत आहेत, जेणेकरून तराफ्याहून समुद्रकिनारी जाणं हे सोयीचं होऊ शकतं. कारण अनेक तासांपासून या ठिकाणी तराफ्यात अनेक जे पदाधिकारी आहेत हे या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेले आहेत. मात्र जोपर्यंत पाण्याची पातळी ही कमी होणार नाही तोपर्यंत पुढे कुठलाही या ठिकाणी विसर्जनाच्या जे विधी आहे किंवा प्रक्रिया आहे ती करता येऊ शकणार नाहीये. कारण पाणी आणि म्हणजे तराफा या दोघांमधला जो समतोल आहे हा राखणं खरं तर कठीण जाताना पाहायला मिळते. कारण ज्या ठिकाणी लालबागच्या राजाची मूर्ती आहे त्याच्याखाली जी ट्रॉली आहे त्याचा आणि या तराफ्याचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ती मूर्ती तराफ्यावरती येऊ शकते. मात्र कुठेतरी पाण्याच्या ज्या लाटा आहेत यांच्यामुळे हेलकावे मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात तराफा, आणि त्यामुळेच कुठेतरी हा समतोल राखला जात नाहीये. आणि त्या अनुषंगाने जे विसर्जन जो कालावधी आहे हा लांबताना आपल्याला पाहायला मिळतो. जवळ 27 तासांपासून हे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यांना यश येताना पाहायला मिळत आहेत. मात्र अवघ्या थोड्या वेळा ज्यावेळी पाणी आहोटी लागेल त्याच्यानंतर पाण्याची पातळी कमी होईल आणि त्यानंतर विसर्जनाची पुढची तयारी ही सुरू केली जाईल असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे. त्यामुळे तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, ती म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जनासंदर्भातली. यामिनी, सूरज, ही आपण जी दृश्य बघतोय सध्याची, तिथली तुमच्या मागची नेमके काय प्रयत्न केले जात आहेत सध्या? आणि दुसरं म्हणजे साधारणपणे दुपारी 2 वाजतानाची वेळ होती ओहोटीची, त्यामुळे इथलं पाणी काहीसं कमी झालेलं तुम्हाला जाणवतंय का? यामिनी, या ठिकाणी आहोटीची वेळ ही दुपारी 2ची होती आणि त्या अनुषंगाने पाण्याची पातळी ही कमी होताना पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे या तराफ्यावरती अनेक पदाधिकारी हे सकाळपासून खरं तर थांबलेले आहेत. त्यामुळे त्यांना कुठेतरी समुद्रकिनारी या ठिकाणी नेता यावं आणि पुन्हा तराफ्याच्या दृष्टिकोनातून जाता यावं या अनुषंगाने ही जी स्कुबा डायव्हिंगच्या जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडनं हा एक छोटे तराफे आहेत ज्या माध्यमातून ते समुद्र किनाऱ्यापर्यंतचा जाता येऊ शकतं. कारण एकदमच तराफा हा मगाशी समुद्र किनारी गेला होता आणि त्या ठिकाणी पुन्हा त्याला समुद्राच्या पाण्यांमध्ये आणताना अनेक अडचणीचा प्रयत्न करावा लागला होता. आपण जर पाहिलं तर हाच तराफा पुढे ढकलण्यासाठी मुंबईचा राजा गणेश गल्ली यांचे पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेले होते. त्यामुळे एक वेगळं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. एक मंडळ अडचणीत असताना दुसरं मंडळ हे त्या ठिकाणी आलं होतं. आता तोच प्रयत्न पुन्हा एकदा थोड्या वेळानंतर केला जाईल. मात्र नक्कीच पाण्याची पातळी ही कुठेतरी कमी झालेली आहे आणि थोड्या वेळाने पुन्हा एकदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासंदर्भातले जे प्रयत्न आहेत हे सुरू केले जातील. यामिनी, सूरज, असे सोबत रहा. लालबागच्या राजाला विसर्जनासाठी नेमका विलंब का होतो आहे याची संपूर्ण माहिती मंडळाचे सदस्य आणि स्कुबा डायव्हिंगचे एक्सपर्ट सूरज वालावलकर जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सविस्तरपणे बातचीत केलेली आहे एबीपी माझा सोबत. आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला होता. आपण बघूया. काय कारण काय, वेदर पण तसं आहे आणि जेव्हा मध्ये गणपती आला थोडा टाइम लागला, म्हणजे थोडासा टाइम लागला. त्याच्यामुळे काय होतं, समुद्राची भरती आणि ओटी ह्याच्यामध्ये आपल्याला या तराफ्याला मॅच करण्यामध्ये आपला जो गणपती आहे त्याला याच्यावर घेण्यासाठी, म्हणजे या तराफ्यावर घेण्यासाठी एक टाइम असतो. म्हणजे म्हणतात ना, तो पाण्याचा जो लयचा टाइम असतो ते तुमचा तराफा आणि
जो येणारा म्हणजे गणपतीचं हे ते वरती घेण्यासाठी दोघांचं सेम टू सेम पाहिजे, तरच तो वरती चढणार. आणि एक खाली गेला म्हणजे पाण्याची पातळी वाढली आणि तराफा वरती झाला आणि गणपती चढवताना म्हणजे खाली झाला, एवढा विलंब झाला, म्हणून हा प्रॉब्लेम. जोपर्यंत भरती ही संपत नाही किंवा आहोटी होत नाहीये तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल, वाट पाहावी लागेल विसर्जनासंदर्भात. बरोबर. आता ओटी आता चालू होते. ओटी चालू झाल्या की तो त्याच्या लेबलला जाईल आणि गणपती तुरंत आम्ही या तराफ्यावर घेऊ आणि विसर्जन करून टाकू. नेमका आणखी किती वेळ लागू शकतो असा आपला अंदाज आहे? जोपर्यंत ओटी आणि भरतीचा टाइम असतो, म्हणजे जेव्हा भरती होते, आता तुमची ओटी आहे ती आता चालू होईल आणि तो 3 पर्यंत म्हणतात ना, 3 वाजेपर्यंत ती त्या लेवलमध्ये जाईल. तर माझ्या मते 2:30 ते 3च्या दरम्यान तेवढं लेवलला जायला पाहिजे. भरती आणि आहोटीच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर जोपर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी ही कमी होत नाहीये तोपर्यंत विसर्जनामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात अशी शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुष्मा कापरेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई.